विद्यार्थी मित्रो, आपण अभ्यासत आहोत पर्यावरणीय व्यवस्थापन। तर पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणीय व्यवस्थापनाची आवश्यकता का पडली? आपल्या सभोवतालचं पर्यावरण म्हणजे आपण ज्या ठिकाणी जिवंत राहतो त्या सभोवतालच्या परिसरामध्ये असणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकांमध्ये असणारी आंतरप्रक्रिया या सगळ्यांचं मिळून आपल्या सभोवतालचं पर्यावरण तयार होत असतं। त्याचबरोबर पर्यावरणामध्ये वेगवेगळे घटक असतात आणि जैविक घटकांचा उपयोग अजैविक घटकांच्यासाठी, तर अजैविक घटक हे जैविक घटकांसाठी उपयुक्त असतात आणि यामधून एक आंतरप्रक्रिया घडते, यांच्यामध्ये देवाणघेवाण होते आणि या सगळ्यांमधून परिसंस्था तयार होतात। परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नसाखळ्या असतात। अशा अनेक अन्नसाखळ्या एकत्र जोडल्या गेल्या की त्यामधून अन्नजाळं तयार होतं। हे आतापर्यंत आपण अभ्यासलं। आता आपण अभ्यासत आहोत पर्यावरण संवर्धन म्हणजे काय। संवर्धन करणे म्हणजे काय? जतन करणे, जोपासना करणे, ते टिकवून ठेवणे म्हणजे संवर्धन करणे, किंवा त्याची गुणात्मक जोपासना करणे, याला संवर्धन म्हणतात। आता हे संवर्धन करण्याची आवश्यकता का निर्माण झाली? कारण या पर्यावरणाच्या जैविक आणि अजैविक घटकांमध्ये मानवी हस्तक्षेप वाढला आणि मानवी हस्तक्षेपामुळे या पर्यावरणीय घटकांमध्ये नको असणारे बदल झाले किंवा अस्वीकार्य बदल झाले आणि हे अस्वीकार्य बदल एकंदरीत पूर्ण पर्यावरणावर परिणाम करणारे झाले आणि म्हणून आपल्याला या पर्यावरण संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली। आता हे सगळे पर्यावरणीय प्रश्न ही काही अशी एक संकल्पना नाही किंवा एका शब्दात, एका वाक्यात, एका पानामध्ये, एका तासात शिकायची ही संकल्पना नाही। पूर्ण एक वर्ष जरी गेलं आणि यापेक्षा जास्त 4-5 वर्ष जरी आपण शिकलो तरी पर्यावरण ही संकल्पना कारण आपल्या संपणार नाही। याचं कारण काय? कारण पर्यावरण हे पूर्ण हे विश्वाला व्यापून टाकणारी संकल्पना आहे, म्हणजे सर्वव्यापी संकल्पना आहे आणि दिवसेंदिवस या पर्यावरणामध्ये मानवी हस्तक्षेप वाढला आहे आणि मानवी हस्तक्षेपाचा परिणाम म्हणून पर्यावरणाचा गुणात्मक दर्जा जो होता तो गुणात्मक दर्जा खालावला आहे। म्हणजे काय झालं? म्हणजे प्रदूषण झालं। इथं निर्माण झालेल्या वेगवेगळ्या प्रदूषणाचा परिणाम इथली हवा, माती, जमीन, पाणी, त्याचबरोबर जैविक आणि अजैविक घटक आणि काही रासायनिक घटक या सगळ्यांच्या गुणवत्तेवर याचा विपरीत परिणाम झाला, म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण झालं। आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, या प्रदूषणाचे कोणकोणते प्रकार आहेत, ज्याच्याबद्दल आपण या अगोदरही अभ्यासले। आपल्याला सांगता येईल प्रदूषणाचे प्रमुख 3 प्रकार आहेत। ते 3 प्रकार कोणते? नंबर 1 हवा प्रदूषण, नंबर 2 पाणी प्रदूषण आणि नंबर 3 जमिनीचं प्रदूषण किंवा भूमी प्रदूषण। हे प्रदूषणाचे ठळक 3 प्रकार आहेत। मग हे पाणी प्रदूषण, जमिनीचं प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण का होतं याबद्दलही आपण या अगोदर अभ्यासलेले। तरी सुद्धा हवा प्रदूषण होण्यापाठीमागची कारण काय आहेत? तर दिवसेंदिवस वाढत जाणारी स्वयंचलित वाहनं आणि औद्योगिकरण आणि शहरीकरण ही प्रमुख कारणे आहेत 3। स्वयंचलित वाहनांचा अतिरेकी वापर, वाढत जाणारी कारखानदारी किंवा औद्योगिकरण आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी अनिर्बंध आणि अनियोजित शहरे, या सगळ्यांचा परिणाम म्हणून हवेचं प्रदूषण होतं। हवेचं प्रदूषण म्हणजे काय? हवेच्या नैसर्गिक गुणवत्तेमध्ये बाधा येणे म्हणजे हवेचं प्रदूषण होणे, किंवा हवेमध्ये होणारा नकोसा बदल म्हणजे हवेचं प्रदूषण। प्रदूषण म्हणजेच काय? तर आपल्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये होणारा नकोसा बदल म्हणजे प्रदूषण। सोपे की नाही मग प्रदूषण? किंवा आपल्या सभोवतालच्या जैविक आणि अजैविक घटकांमध्ये नको असणारे पदार्थ नको तितक्या प्रमाणामध्ये मिसळल्यानंतर नको ती उद्भवणारी परिस्थिती म्हणजे असतं प्रदूषण। मग कुठलंही प्रदूषण असेल, हे सगळं नको असणारं, नको ती परिस्थिती, हे सगळं म्हणजे प्रदूषण। मग हवेचं देखील त्याच पद्धतीनं, पाण्याचं त्याच पद्धतीनं आणि जमिनीचं त्याच पद्धतीनं। आता पाण्याचं प्रदूषण का होतं? पाण्याचं प्रदूषण होण्यासाठी देखील ही कारणे, औद्योगिकरण, सगळ्या प्रदूषणाचं प्रमुख कारण जर कोणतं असेल तर औद्योगिकरण। जितके उद्योगधंदे वाढले तितकं नैसर्गिक बाधा आणणारं ठरलं, किंवा त्या प्रदूषण निर्माण होण्यासाठीचं प्रमुख कारण म्हणजे औद्योगिकरण। जसजसा माणूस यंत्राचा वापर करू लागला आणि आपण एकीकडं हे सांगतोय आणि दुसरीकडं
यंत्राचा माणूस वापर करू लागला त्यामुळे मानवाची प्रगती झाली असं देखील म्हणतो. मग नेमकं काय? आता प्रगती कशाला म्हणायचं? मग यंत्राचा वापर करू लागला माणूस आणि प्रगती झाली एकीकडे असं, आणि दुसरीकडे औद्योगिकरण निर्माण झालं आणि प्रदूषण निर्माण झालं, फार मोठी समस्या निर्माण झाली. मग या दोघांमध्ये नेमकं काय बरोबर आहे आणि काय चूक आहे? आता काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे आपण जरा तारतम्यानं विचार केला तर आपल्या लक्षात येईल. प्रगती कशाला म्हणतात? प्रगती म्हणजे विकास, म्हणजे प्रगतीचा भाऊ विकास, दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर. मग ज्या विकासामध्ये आपलं हित साधून भविष्यात निर्माण होणाऱ्या पिढ्यांचं हित जपता येईल अशा प्रकारचं जर काम असेल, अशा प्रकारे जर काही घटना या ठिकाणी घडत असतील आणि त्यामधून आपलं हित होत असेल, त्यामधून आपला फायदा होत असेल, त्यामधून आपला उत्कर्ष होत असेल, तर ती प्रगती म्हणजे असते खरी प्रगती. त्या प्रगतीला वैश्विक प्रगती म्हणतात, किंवा हा विकास हा वैश्विक विकास असतो, किंवा या विकासाला शाश्वत विकास म्हणतात. हा शाश्वत विकास, शाश्वत प्रगती. मग यंत्राचा वापर करून झाली काही शाश्वत प्रगती? शाश्वत या संकल्पनेमध्येच काय अपेक्षित? आपल्या गरजा भागून भविष्यात निर्माण होणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांच्या गरजा भागतील यासाठी आपण एखादं काम करत असू तर ते काम हे शाश्वत काम असतं, आणि त्यामधून साधली गेलेली प्रगती ही आपली शाश्वत प्रगती असते. मग यंत्रांचा वापर करून आपली शाश्वत प्रगती झाली का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. यंत्र आली, जसे प्रश्न सुटले तसे प्रश्न निर्माणही झाले. याचा अर्थ असा आहे का यंत्र अजिबात वापरायची नाही? नाही, याचा अर्थ असाही नाही. आपल्याला विज्ञानानं आणि तंत्रज्ञानानं जे जे दिलंय ते सगळं आपण तारतम्यानं वापरण्यासाठी आपण स्वतःला तयार करणं गरजेचं आहे. यंत्र आहेत म्हणून यंत्राचा वापर अनिर्बंध करावा का? तर नाही, आपल्याला बंधनं पाहिजेत. बंधनात चाकोरीमध्ये जर आपण हे सगळं केलं, गरजेपुरतं जर केलं, तर निश्चित त्यामधून फायदा आहे. अणुऊर्जा डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी सांगितलं होतं, या अणुऊर्जेचा वापर माणसानं स्वतःच्या प्रगतीसाठी केला किंवा विधायक कामासाठी जर केला तर माणूस प्रगतीच्या परमोच्च शिखरावर जाऊन बसलेला असेल. आणि याच आण्विक ऊर्जेचा उपयोग जर माणसानं विध्वंसासाठी केला तर क्षणामध्ये विध्वंस होऊन जाईल, होत्याचं नव्हतं होईल, आणि आहेच तेवढी पॉवर आण्विक ऊर्जेमध्ये. मग ही विज्ञानाने दिलेली देण आहे. मग आपण देणगी समजायचं असेल तर त्याचा वापर तारतम्यानं करणं गरजेचं आहे. आणि तारतम्यानं वापर करणं किंवा न करणं हे कोणाच्या हातात आहे? मानवाच्या. कारण मानवी मेंदू हा स्वतःचा आहे, माणसाचा आहे. आपण दुसऱ्याच्या मेंदूने विचार करतो का? नाही. तरी सुद्धा आपल्याला दुसरे काय करतायत त्यासारखं आपण देखील करावं अशा प्रकारचं बऱ्याचदा आपलं मत असतं. आमच्याकडे कारखाना टाकला, आपणही कारखाना टाकू. त्यानं शेतात तो रासायनिक खत घातला, आपणही तो खत घालू. त्याच्या घरात अमुक यंत्र आणलं, आपल्या घरात ते यंत्र आणायला पाहिजे. अशा प्रकारचा जर विचार करत असू तर हा विचार शाश्वत विचार नाही. त्याला ती गरज असेल तो ते वापरत असेल, आपल्याला ती गरज आहे का असा विचार करणं म्हणजे शाश्वत विचार करणं. तर भविष्यातील पिढ्यांसाठी ही सगळी निसर्गाने दिलेली देणगी किंवा हे पर्यावरण आणि आपल्या आजूबाजूला असणारा परिसर, परिसंस्था त्या टिकतील आणि भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या पिढ्यांच्या गरजा भागतील. अन्यथा आपण एकमेकांची बरोबरी करत असू, आपण एकमेकांसोबत स्पर्धा करत असू या वस्तूंच्या वापराबद्दलच्या, तर ते आपल्याला कधीही परवडणार नाही. आणि म्हणून हे हवेचं, मातीचं आणि पाण्याचं प्रदूषण होतंय. मातीचं देखील रासायनिक खतांचा बेसुमार वापर, कीटनाशकांचा, कीटकनाशकांचा अतिरेकी वापर आणि दिवसेंदिवस कारखान्यामध्ये तयार झालेल्या वस्तूंचा वापर झाल्यामुळं जो कचरा निर्माण होतोय तो कचरा असेंद्रिय कचरा आहे, अविघटनशील कचरा आहे, नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट तयार होतं या ठिकाणी. आणि हे नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट हे कधीही न संपणारं वेस्ट आहे. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून एक दिवस असा होण्याची शक्यता आहे की ही पृथ्वी या कचऱ्याच्या ढिगाखाली गाडली जाईल. कारण जो कचरा तयार होतोय तो कचरा न कुजणारा कचरा आहे. विघटक निसर्गामध्ये आपोआप, किंवा ही निसर्गाची देण आहे, निसर्गानं
सोय करून ठेवलेली आहे. इथे निर्माण झालेला कचरा, त्या कचऱ्याचं विघटन करण्याची योजना निसर्गाने केलेली आहे. परंतु मानवी हस्तक्षेप वाढला आणि मानवी हस्तक्षेपामुळे आपण काय केलं, कचराच असा तयार केला की तो त्या विघटकांना देखील त्याचं विघटन करता येऊ नये. म्हणजे प्लॅस्टिक प्रदूषण, हे नवं प्रदूषण आपण निर्माण केलं आणि म्हणून हा कचरा वर्षानुवर्ष टिकून राहतोय. आता फक्त जमिनीवर कचरा झाला का? कचऱ्यानं जमिनीचं प्रदूषण केलं का? नाही. कचऱ्याचं प्रमाण इतकं वाढलं, आता जमिनीवरच्या कचऱ्यासोबत माणूस अवकाशामध्ये देखील कचरा करू लागला. माणसानं अवकाशामध्ये काही कृत्रिम यान प्रक्षेपित केले जे पृथ्वीच्या कक्षेमध्ये फिरतात, पृथ्वीवरची माहिती गोळा करतात आणि आपल्याला हवामानाचा अंदाज वर्तवणे किंवा आपण जे शिक्षण घेतोय आता हे कृत्रिम उपग्रह अवकाशामध्ये आहेत. सॅटेलाइट हे आर्टिफिशियल मानवानं तयार केलेले हे सॅटेलाइटच आपल्याला हे सगळं पुरवतात. आपण मोबाईलवर बोलतो किंवा टीव्हीवर मुंबईवरून प्रक्षेपण पाहतो किंवा आज बाहेरच्या देशामध्ये चालू असणारा क्रिकेटचा सामना आपल्या भारतात आपल्या घरामध्ये बसून पाहतो. हे सगळं कशामुळे होते? तर हे सॅटेलाइटमुळे. परंतु हे सॅटेलाइट जे लॉन्चिंग केलेले आहेत, जे अवकाशामध्ये प्रक्षेपित केलेले आहेत, त्यांचा काही विशिष्ट कालावधी असतो आणि हा कालावधी संपल्यानंतर त्यांना परत बोलवण्याचं तंत्रज्ञान ज्या सॅटेलाइट लॉन्चिंग टेक्नॉलॉजीमध्ये नव्हतं ते सॅटेलाइट त्याच ठिकाणी पडून आहेत अवकाशामधला कचरा म्हणून. आणि हे फक्त भारतानं सोडलेत का? आज सगळ्याच राष्ट्रांची चढाओढ आहे अवकाश कचरा निर्माण करण्यामध्ये. म्हणून जेवढा पृथ्वीवर कचरा होतोय तेवढाच कचरा आता अवकाशामध्ये झालेला आहे. म्हणजे जमिनीवर कचरा, जिथं जिथं माणसानं पाऊल ठेवलं त्या ठिकाणी कचरा निर्माण झाला आणि यामधून मग पर्यावरणीय प्रश्न जटिल आणि क्लिष्ट बनत चाललेले आहेत. म्हणजे हवा, पाणी, माती, ध्वनी, त्याचबरोबर प्लॅस्टिक आणि यासारख्या किरणोत्सारी प्रदूषक, यासारख्या प्रदूषकांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आणि मग म्हणून आपल्यावर हे पर्यावरणाचं संवर्धन आणि पर्यावरणाचं व्यवस्थापन हा पाठ अभ्यासण्याची आपल्यावर वेळ आलेली आहे. खरं म्हणजे ही वेळ आपण स्वतः ओढवून घेतलेली आहे. निसर्गाची योजना ही फार उत्तम होती. निसर्गाच्या योजनेसारखी योजना आजपर्यंत मानवाने कितीही तंत्रज्ञान शोधलं, टेक्नॉलॉजी शोधून काढली, परंतु निसर्गासारखी योजना, निसर्गासारखं टेक्निक माणसाला निर्माण करता आलं नाही. हा माणसानं विचार जर डोक्यात घेतला तर सर्वश्रेष्ठ निसर्ग आहे. जर हे सगळं कशामुळे आहे, या सगळ्यांच्या पाठीमागचं रहस्य काय, तर इथली हवा, इथलं पाणी, इथला प्रकाश आणि इथली जमीन, या सगळ्यांमुळं आपलं सगळं अस्तित्व आहे. हा विचार जर आपण डोक्यामध्ये ठेवला तर यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. म्हणून आपण मानवासारखं आणि विचारी मेंदून विचार करून जर कृती केली तर हे पर्यावरणीय प्रश्न निश्चित काही प्रमाणामध्ये तरी कमी होण्याची शक्यता आहे. आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे, नैसर्गिक प्रदूषण आणि मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे काय. तर नैसर्गिक प्रदूषण कशाला म्हणतात? इथं पडणारा पाऊस, जर पाऊस जोराचा झाला तरी देखील प्रदूषण होईल. मातीचं प्रदूषण होईल, मातीची धूप होईल, माती इथली वाहून जाईल, इथली झाडं उन्मळून पडतील, इथं पूर येईल, रोगराई पसरेल, हे नैसर्गिक प्रदूषण झालं. किंवा ज्वालामुखीचे उद्रेक झाले, प्रलयंकारी भूकंप झाले, सुनामी निर्माण झाल्या, तर या कारणांमुळे निर्माण होणारं जे प्रदूषण आहे ते प्रदूषण नैसर्गिक प्रदूषण. तर मानवनिर्मित प्रदूषण कोणतं? वाढत जाणारे औद्योगिकरण, कारखान्यामधून बाहेर पडणारा धूर, वाढत जाणारी शहरं म्हणजे शहरीकरण, त्याचबरोबर आपल्या तथाकथित विकासाच्या संकल्पना किंवा परियोजना, मग इथं मोठमोठी बांधली जाणारी धरणं असतील किंवा मोठमोठे पूल असतील, या सगळ्यांमुळं या नैसर्गिक परिसंस्थेला बाधा येऊ लागली. त्याचबरोबर मोठमोठे डोंगर आहेत, हे डोंगर खोदून रस्ते तयार केले आणि उत्खनन सुरू केलं माणसानं. या सगळ्यामधून जी पर्यावरणाची अपरिमित हानी झाली त्या सगळ्यांचा समावेश मानवनिर्मित प्रदूषणामध्ये किंवा कृत्रिम प्रदूषणामध्ये या सगळ्यांचा समावेश होतो. हवा, पाणी आणि मृदेचं प्रदूषण अभ्यासण्यासाठी हा तक्ता तुम्ही पूर्ण करा म्हटलेलं आहे. तुमच्या समोर हा तक्ता आहे, थोडासा आपण त्याबद्दल आढावा घेऊ. उर्वरित तक्ता तुम्ही पूर्ण करायचा आहे. इथं हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि जमिनीचं प्रदूषण याबद्दलचा हा तक्ता आहे. प्रदूषण कशामुळे होते त्याचे घटक दिलेले आहेत. हवेचं प्रदूषण, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन, सल्फर, नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, हे झाले वायुरूप घटक. तर घनरूप घटक दिले आहेत खाली. बघ, पाण्याचं प्रदूषण कशामुळे होतं असं विचारलेलं आहे आपल्याला. कशामुळे होईल पाण्याचं प्रदूषण?
याच्यामध्ये देखील काही जैविक घटक असतील, काही मानवनिर्मित घटक असतील, काही सेंद्रिय असतील, काही असेंद्रिय घटक असतील, त्यांची नावं लिहायला पाहिजेत आपण. जैविक घटक म्हणजे काय? अतिजैविकरण ही एक प्रमुख समस्या आहे पाणी प्रदूषण होण्यासाठी. म्हणजे एकाच पाण्याच्या परिसंस्थेमध्ये वाढत जाणाऱ्या एकाच प्रकारच्या वनस्पतीचं किंवा जीवाचं प्रमाण, याला अतिजैविकरण म्हणतात. मग शैवालाची वाढ असेल किंवा काही जलपर्णीसारख्या वनस्पतींची वाढ असेल, त्याचबरोबर वाळू उपसा असेल, धूळ, माती यासारख्या घटकांमुळे देखील पाण्याचं प्रदूषण होतं. तर शिसे, कॅडमियम आणि किरणोत्सर्गी पदार्थ पाण्यामध्ये सोडल्यानंतर निर्माण होणारं पाण्याचं प्रदूषण, यांचा असेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होतो. तर आपल्याला दुसरे कुजणारे पदार्थ कोणते? तणनाशक, कीटनाशक, कीटकनाशक, सांडपाणी, खत यांचा समावेश करते. जमिनीचं प्रदूषण कशामुळे होतं? हेच कारण आहेत जमिनीचं प्रदूषण होण्याचं देखील. कारखान्यामधलं घाण पाणी किंवा घरामध्ये तयार होणारं सांडपाणी, शेतीमधलं कीटनाशकांचं, कीटकनाशकांचं पाणी, इथं तयार होणारे काही विषारी धातू मिश्रित संयुग असतील किंवा रसायन असतील, या सगळ्यांमुळे जमिनीचं प्रदूषण होतं. मग यांचे स्रोत कोणते? हवा प्रदूषणाचे स्रोत आहेत कारखाने, तेल शुद्धीकरणाचे कारखाने, कापडाचे कारखाने, साखर कारखाने. नुसतं वस्तूचं नाव घ्यायचं आणि कारखाना लिहायचं, तुमचं बरोबर. मग पाण्याचं प्रदूषण कशामुळे होईल? पाण्याचं प्रदूषण देखील याच कारखान्यामधून सोडलेल्या विषारी घाण पाण्यामुळे पाण्याचं प्रदूषण होईल. कीटनाशकांच्या वापरामुळे होईल, कीटकनाशकांच्या वापरामुळे पाण्याचं देखील प्रदूषण होईल. आणि जमिनीचं प्रदूषण कशामुळे होईल? इथल्या कचऱ्यामुळे, वेगवेगळ्या प्रकारचा कचरा. परिणाम काय होतील या सगळ्यांचे? हवा प्रदूषणाचा परिणाम काय होईल? आता जो चालू आहे तो हवा प्रदूषणाचा परिणाम आहे. म्हणजे मानवाला श्वसन संस्थेचे आजार निर्माण होतील, त्याचबरोबर त्वचेचे आजार होतील किंवा हवामानामध्ये बदल होतील. पाण्याच्या प्रदूषणामुळे सुद्धा साथीचे रोग येतील. आणि जमिनीच्या प्रदूषणामुळे जमिनीची धूप वाढेल, वनस्पतींची पिकांची वाढ खुंटेल. मग उपाययोजना काय करायला पाहिजेत? हवा प्रदूषण होऊ नये म्हणून वनस्पतींची लागवड केली पाहिजे. त्याचबरोबर कारखान्याच्या धुराड्या उंच केल्या पाहिजेत. हवेमध्ये कारखान्याच्या परिसरामध्ये ओले फिल्टर पॅड बसवले पाहिजेत. पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून काय? हे कारखान्याचं विषारी पाणी, घाण पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये सोडू नये किंवा त्याची जैविक विल्हेवाट लावली पाहिजे. यासारख्या योजना जर केल्या तर आपल्याला या प्रदूषणावर मात करता येईल. आणि भूमी प्रदूषण होऊ नये म्हणून जमिनीचं प्रदूषण कचऱ्यामुळे होतं, तर मग कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करायला पाहिजे. या पद्धतीनं हा तक्ता आपण पूर्ण करू शकतो.